हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेंडिंग पल्लवी क्लासी किचनमध्ये। तर आज आपण इथं बनवणार आहे इन्स्टंट हेल्दी व्हर्जन ऑफ मॅगी। ओके, तर त्याच्यासाठी इथं मी घेतलेला आहे पॅन, त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे 2 टेबलस्पून, कारण मी इथं 2 पॅकेट मॅगी बनवत आहे। जर तुम्हाला तेलाची क्वांटिटी जास्त ॲड करायची असेल तर करू शकता। तेलाच्या जागी आपण बटर थोडं मिक्स करू शकतो, अर्ध बटर आणि अर्ध तेल। ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, कुठेही स्किप करू नका। हेल्दी व्हर्जन ऑफ मॅगी आहे। ओके, तर इथं मी तडक्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता आणि जिरे। ठीक आहे, आणि आपल्या जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। ओके, नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, आणि इथं मी घेतलेला आहे कट करून कांदा। तर कांदे आपला आवडीप्रमाणे, चायनीजमध्ये पदार्थ कसा असतो की त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम यांची क्वांटिटी जास्त असते। ठीक आहे, तर तुमच्या आवडीप्रमाणे आपण इथं कांदा, इथं मी 2-3 एकदम मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। कांदा भाजून घ्यायचा, त्याच्यानंतर टोमॅटो पण त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे। जेवढे हिरव्या भाज्या असतील तुमच्याकडे अवेलेबल तुम्ही तेवढ्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता। ठीक आहे, पण स्टेप बाय स्टेप। ओके, तर इथं कांदा टोमॅटो मिक्स, ज्यावेळेस आपला कांदा थोडासा हलकासा कलर यायला लागतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला वाटाणा ॲड करायचा आहे। ठीक आहे, हिरवा वाटाणा, ज्या थंडीच्या सीझनमध्ये जो वाटाणा आपल्याला अवेलेबल असतो तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आणि जास्तीत जास्त काय असतं, मॅगीमधले जे व्हेजीज असतात किंवा व्हेजिटेबल्स असतात तर ते थोडे कच्चे असतात, ते पूर्ण शिजवायचे नसतात। आणि त्याच्यानंतर आपल्याला कट केलेलं गाजर ॲड करायचे। ठीक आहे, तर इथं जेवढ्या माझ्याकडे अवेलेबल होत्या व्हेजीस तेवढे मी ॲड केलेले आहेत। तुम्ही ह्याच्या जागी कॅप्सिकम पण वापरू शकता। आणि जशी तुमची मॅगीची क्वांटिटी आहे तर इथं मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, कारण 2 पॅकेट मॅगी आहे, येल्लो पॅकेटमधली भेटते ती, तर ती मी इथं ॲड केलेली आहे। ही 1 पॅकेट आहे, अजून 1 पॅकेट ॲड केलेलं आहे। ठीक आहे, आणि आपल्याला जो मॅगीचा मसाला आहे तो लास्टला ॲड करायचा आहे, तो लगेच नाही ॲड करायचा। सर्व मिक्स करून घ्यायचं आणि झाकण टाकून थोडंसं कुक करायचं। जास्त पाणी ॲड नाही करायचं, नाही तर टेस्टला इफेक्ट होतो। वाफेवर शिजली जाते आपली मॅगी, पूर्ण एकदम टेस्टी, आणि लहान मुलं सहज खातील किंवा आवडीनं खातील अशी आपली इथं मॅगी रेडी होणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। ओके, थोडंसं आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचे टेस्टप्रमाणे, कारण मॅगीचा जो आपण मसाला ॲड करणार आहे त्याच्यामध्ये मीठ पण ॲडेड असतं, पण थोडंसं आपण इथं व्हेजीज वगैरे ॲड केलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आपला मॅगी मसाला ॲड केलेला आहे, पण तो पूर्ण मिक्स करायचा आहे आपल्याला। कारण आपण ज्यावेळेस सिंपल मॅगी बनवतो तर ते आपण डायरेक्ट पाण्यामध्ये ॲड करतो, पण आपल्याला इथे आधी मॅगी शिजवून घ्यायची आणि नंतर लास्टला आपल्याला ती ॲड करायची आहे। ओके, जर तुम्हाला तिखट हवी असेल तर थोडीशी हिरवी मिरची कट करून ॲड करू शकता, पण लहान मुलांसाठी जर बनवत असेल तर जशी ही सेम दाखवली मी तशी सेम बनवू शकता। ओके, तर थोडीशी स्टीम आपल्याला होऊन द्यायची त्याच्यावरती जो मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो सगळीकडे पसरला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला 1-5 मिनटं स्टीम द्यायची आहे, मॅगीला झाकून ठेवायचे। आणि अशा प्रकारे मी ते झाकून ठेवलेले आहे। आणि डेकोरेशनसाठी किंवा कच्ची कोथिंबीर पण आपण खात नाही, पण आपल्या शरीरासाठी चांगली असते कच्ची कोथिंबीर। ठीक आहे, ती आपल्याला लास्टला ॲड करायची। अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायची।
जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, अशा प्रकारे इथं झाली आहे आपली मॅगी रेडी. पण 5 मिनटं स्टीम करायची. थोडासा गॅस चालू ठेवायचा 2 मिनटं आणि नंतर बंद करायचा गॅस आणि नंतर